इथे प्रश्न असा दिलेला आहे, हा अनेक स्पर्धा परीक्षांना विचारला जातो, 5 चा m वा घात भागिले 5 चा वजा 3 वा घात बरोबर 5 चा 5वा घात आहे। तर या ठिकाणी जो m वापरलाय m, त्या m ची किंमत काय असा प्रश्न विचारलेला आहे। बघा इथे आता घातांकाचे नियम माहित असतील तर हा प्रश्न अगदी बरोबर 100% सुटू शकतो। या ठिकाणी काय करतात विद्यार्थी गोंधळ की या 8 मधून आपण 3 वजा करू म्हणजे 5 येईल। अजिबात चुकीचं उत्तर आहे हे। काय करायचं इथे बघा, सूत्र काय सांगतं घातांकाचं, a चा m वा घात भागिले भागाकाराची क्रिया आहे म्हणून a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात। मग या ठिकाणी इथे 5 चा m वा घात आहे आणि भागिले 5 चा वजा 3रा घात आहे। आता इथं काय होते, क्रिया वजा बाकीची होते, म्हणजेच m मधून काय वजा होणार, m मधून काय वजा होणार, तर m मधून होणार वजा 3। आता m मधून आपल्याला नुसते 3 वजा नाही करायचे, तर जी संख्या वजा करायची ती वजा 3 आहे, म्हणून पूर्णांक संख्यांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे। आता m ला आपण पर्याय ठेवूयात, बघा 3 पर्याय ठेवला तर 3 वजा वजा 3, 3 वजा वजा 3, हे वजा वजा अधिक होतात, हा नियम आहे। 3 आणि 3 किती होतात, 6, म्हणून हा पर्याय योग्य नसणार आहे। या ठिकाणी जर 1 ठेवला आपण तर 1 या ठिकाणी 1 आणि 3 4 होतील, इथे 5 दिले घातांकात, पर्याय योग्य ठरणार नाही। इथे 8 पण नाही, इथे 2 चा जर आपण वापर केला, इथे बघा 5 चा m वा घात म्हणजे 5 चा आपण दुसरा घात करूयात आणि भागिले इथे 5 चा वजा 3रा घात। मग घातांकाची काय होते, भागाकाराची क्रिया असल्यानंतर वजा बाकी होते, म्हणजे 2 मधून वजा करायचे, किती वजा करायचे, तर वजा 3 वजा करायचे। जी संख्या आपण वजा करणार आहे ती जर ऋण संख्या असेल तर त्याच्या विरुद्ध संख्या घ्यावी, हा पूर्णांक संख्यांचा नियम आहे। म्हणून 2 आणि 3 इथे किती होतील, इथे प्लस येईल आणि 3 आणि 2 किती होईल, 5, म्हणजेच 5 चा कितवा घात होतो विद्यार्थ्यांनो, तर होतो 5वा घात। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 2 हे। जर या ठिकाणी आपण घातांकात m च्या जागेवर 2 ही किंमत ठेवली तर मात्र आपलं उत्तर बरोबर येतं। समजलात प्रश्न? अशा पद्धतीने वेगवेगळे विषय जसं की बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि आणखी बरंच काही शिकायचं असेल तर नक्की आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या सूचना सांगा। गुरुकिल्ली फाउंडेशन हे ॲप प्रत्येक कोर्ससाठी फक्त 999 रुपयामध्ये आपल्याला मिळेल। स्कॉलरशिप, NMMS, NTSC, MTSC, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, त्यानंतर TET, टेट आणि अशा बऱ्याच स्पर्धा परीक्षा आहेत, त्या परीक्षांचे जे कोर्सेस आहेत ते फक्त वर्षभर 999 रुपयामध्ये आपल्याला शिकायला मिळतील।